नमस्कार. आज बनवणार आहोत मेथीचा पराठा. बाजारातून छान अशी कोवळी मेथी मिळाली. पराठ्यांसाठी नेहमी कोवळी छोट्या साईजचीच मेथी वापरायची आणि तिचे फक्त पानं घ्यायचे. खूप जास्त देठ घ्यायची नाही. आता ही सर्व मेथी छान अशी 2-3 वेळा धुवून घ्यायची. म्हणजेच त्यातली मातीचे कण असतील ते निघून जातात. आता ही छान अशी बारीक कापून घ्यायची. जितकी बारीक कापून घेता येईल तितकी बारीक कापून घ्यायची, म्हणजे मेथी दाताखाली येणार नाही. मेथी सोबत जर देठ जास्त घेतली गेली तर खाताना ती दाताखाली येत राहतात. त्यामुळे पानंच वापरायची आहे. अशा पद्धतीने मी सर्व मेथी बारीक कापून घेतली आहे आणि आता ती एका बाउलमध्ये काढून घेऊ. आता त्यामध्ये 2-3 हिरव्या मिरच्या आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या बारीक वाटून घेतल्या आहे, त्या टाकल्या आहे आणि अर्धा चमचा ओवा हातावर चोळून टाकायचा. 1 चमचा तीळ घेतले सफेद, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर, पाव चमचा हळद आणि अगदी थोडीशी लाल तिखट टाकणार आहोत, कारण आपण हिरव्या मिरच्याही टाकले त्यामुळे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे अधिक टाकू शकता. 1 चमचा बेसन आणि 2 चमचे ज्वारीचे पीठ. तर ज्वारीच्या पिठामुळे छान खमंग असे पराठे तयार होतात. आणि 1 वाटी मी इथे रोजच्या पोळ्यांसाठी वापरतो ते कणिक घेतले. 2 चमचे दही घेतले आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे छान असे. दह्यामुळे पराठे सॉफ्ट व्हायला मदत होते, त्यामुळे दही अवश्य टाका. आणि इथे तुम्ही 2 चमचे तेलही टाकू शकता. आता माझ्याकडून राहून गेलं म्हणून मी लास्टला टाकले. तुम्ही 2 चमचे तेल याच स्टेजला टाकले तरीही चालेल. आता इथे तेल टाकून छान असे पीठ मळून घेते. आपण जसे चपातीसाठी रोज कणिक मळतो त्याचप्रमाणे हेही पीठ तितकेच घट्ट ठेवायचे. हे पीठ मळून तुम्ही रात्रीही ठेवू शकता आणि सकाळी फक्त पराठे लाटून भाजून देऊ शकता. घाई असल्यास असे केले तरीही चालेल. अशा पद्धतीने छान असे पीठ घट्टसर मळून घेतले. आता हे 10 मिनिटासाठी असेच साईडला ठेवून देऊ भिजत. तर 10 मिनिटांनंतर छान असे पीठ भिजले. आता याचे आपण एकसारखे गोळे तयार करून घेऊया, म्हणजे पराठे करायलाही सोपे जातात आणि पराठेही एकसारखे दिसतात. तर अशा पद्धतीने मी सर्व इथे गोळे तयार करून घेते. आता माझे इथे 1 वाटी मेथी आणि 1 वाटी कणिकचे 6 गोळे तयार झाले आहेत. तर आता एक गोळा घेऊन थोडंसं लाटून त्याला वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि त्यावर थोडंसं पीठ भुरळू. आता हे परत गोल करून घ्यायचं. अशा पद्धतीने गोल करायचं. यामुळे काय होतं, पराठा एकदम सॉफ्ट तयार होतो. तर आता इथे छान असा पराठा लाटून घ्यायचा आहे. जशी आपली चपाती असते त्यापेक्षा थोडासा जाड ठेवायचा, म्हणजे मस्त असा सॉफ्ट पराठा तयार होतो. तर इथे मी छोटेच पराठे लाटून घेते, खूप मोठा नाही करत आहे. हे बघा, अशा पद्धतीने एवढा जाड ठेवायचा आणि आता आपण तो भाजून घेऊया. जर भाजताना तवा छान गरम करून घ्यायचा चांगल्यापैकी आणि त्यावरती तूप सोडून अशा पद्धतीने खमंग असा पराठा भाजून घ्यायचा. तुम्ही तेलही वापरले तरी चालेल भाजायला, पण तूप घातल्यास पराठा जास्त छान लागतो, म्हणून तूप घालून पराठा भाजायचा. हा पराठा तुम्ही प्रवासातही नेऊ शकता. 2 ते 3 दिवस आरामात टिकतो. फक्त ना तो भाजताना छान दाबून खरपूस असा भाजायचा. खूप छान लागतो आणि टिकायलाही छान टिकतो. मुलांना डब्यासाठी किंवा सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता. याचे पीठ रात्रीच मळून फ्रीजमध्ये ठेवले तरीही चालते. सकाळी उठून फक्त लाटायचा आणि भाजायचा. तर अशा प्रकारे मेथीचा पराठा नक्की बनवून बघा. हा पराठा लहान मुलंही आवडीने खातील. दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत एकदमच भारी लागतो. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर इथे मी सर्व पराठे एकसारखे लाटून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट असा पराठा तयार झाला आहे. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा.